ओके, तर पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग. आज जे आहे ते सुद्धा आपण आय टी इंडस्ट्री किंवा आय टी टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत तर त्यांची थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. कदाचित तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी नोट्स बघून घेतलेल्या असतीलच. ठीक आहे, तर आजचा जो आपला टॉपिक आहे त्याचं नाव आहे आय टी टूल्स फॉर वर्कप्लेस. आता एक लक्षात घ्या, तुमचं पर्सनल किंवा प्रोफेशनल कोणतेही लाईफ असू दे, त्या लाईफमध्ये तुम्हाला आय टी टूल्सचा वापर हा कंपल्सरी आता करावा लागतो. म्हणजे एक स्टुडंट म्हणून तुम्ही विचार करून पहा की कोरोनाच्या पिरियडमध्ये तुम्हाला बरेचसे असे आय टी टूल्स यूज करावे लागले, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं शिक्षण जे होतं ते पुढे कंटिन्यू करावं लागलं. आणि ज्या विद्यार्थ्याने ते सुरुवातीला शिकून घेतलं त्यांना त्याचा फायदा झाला. ज्यांनी शिकून घेतलं नव्हतं त्यांना बऱ्याचशा अडचणी पण आल्या. मग आता ज्यावेळी तुम्ही इथे कोर्स जॉईन करायला आले, तर कोर्स जॉईन करायला आल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन पण होतं की आपण एक्झॅक्टली कोणतं कोर्स शिकायला पाहिजे किंवा कोणत्या अशा आय टी टूल्स आहेत जे आपल्याला शिकून घ्यायला पाहिजेत. तर तो कन्फ्युजन दूर करण्यासाठी किंवा कोणकोणत्या अशा टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्या करिअरसाठी आपल्याला उपयुक्त असू शकतात, तर त्यांची माहिती थोडक्यात आपण याच्यामध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा टॉपिक जो आहे तो देखील इन्फॉर्मेटिव्ह आहे. म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे त्याच्यामध्ये काही नाही, पण इन्फॉर्मेटिव्ह जरी असेल तरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण येणाऱ्या पुढच्या करिअर ऑब्जेक्टिव्हसाठी ते तुमच्यासाठी उपयोगाला येणार आहे. आपण जरा नोट्स ओपन करून घेऊया. ठीक आहे, आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर टूल्स असं आपण त्याला म्हणतोय. कॉम्प्युटर यूज करण्याचे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याला मराठीमध्ये माहिती तंत्रज्ञान म्हणतात, तर त्या क्षेत्रामध्ये दोन मेन कॅटेगरीमध्ये आपल्याला काम करायचं असतं. एक तर पहिली कॅटेगरी असते त्याला एंड युजर असा शब्दप्रयोग असतो. एंड युजरचा अर्थ असा आहे, एंड म्हणजे शेवटी, युजर म्हणजे वापरकर्ता. म्हणजे काय, तर असा व्यक्ती जो सर्वात शेवटी कॉम्प्युटर यूज करतो. म्हणजे नेमकं काय, तर आता तुम्ही तुमचं स्वतःचं उदाहरण पहा. मी समजा तुम्हाला म्हणालो की तुम्हाला एखादा फोटो आहे, तर फोटोमध्ये काही चेंजेस करायचे आहेत, किंवा मी म्हणालो की तुम्हाला एखादं पत्र टाईप करायचं आहे, लेटर टाईप करायचं आहे, तर ही जी कामं असतात त्याला एंड युजर वर्क म्हणतात. म्हणजे सर्वात शेवटी ते आपण काम करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अशी काही कामं आहेत जी सेकंड कॅटेगरीमध्ये येतात, ज्याला आपण म्हणूया की कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, म्हणजे ज्याला हार्डवेअर म्हणूया साध्या भाषेमध्ये. म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर असे दोन महत्त्वाच्या कॅटेगरी असतात. आता त्यातला पहिला पार्ट आपण पाहतोय इथे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर टूल्स. मग एक विद्यार्थी म्हणून, एक युजर म्हणून मला असे कोणते टूल्स आहेत ज्यांची माहिती असायला हवी. याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की तुम्हाला हे सर्वचे सर्व शिकायचं आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या त्या नॉलेजमध्ये असणं गरजेचं आहे. भविष्यात काय सांगावं की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाणार आहात आणि मग तुम्हाला त्याचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे आज आपण थोडक्यात ओळख जी आहे ती करून घेणार आहोत. आता सॉफ्टवेअर टूल्सचा ज्यावेळी आपण यूज करतो, उपयोग करतो, त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे आपल्याला माहिती असायला हवं, दॅट विल बी कॉल्ड युअर ऑपरेटिंग सिस्टम. आता हे ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे नेमकं काय, तर त्याचे डिटेल्स आता तुम्हाला मंडेपासून यायला सुरुवात होणार आहेत. कारण आपल्याला जी ऑपरेटिंग सिस्टम आता MSCIT सारख्या कोर्समध्ये शिकून घ्यायची आहे ती आहे विंडोज 10. इव्हन आपल्या एका कॉम्प्युटरमध्ये मी तुम्हाला विंडोज 11 जी सर्वात लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे ती सुद्धा इन्स्टॉल करून घेणार आहे, की जेणेकरून त्याचाही अनुभव जो आहे तो तुम्हाला नक्की घेता येईल. कारण आज तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि एखादा नवीन लॅपटॉप जर खरेदी केलात तर त्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला विंडोज 11 दिसेल, त्याच्यामध्ये विंडोज 10 कदाचित दिसणार नाही. आता कसं आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये हे सर्व सतत अपग्रेड होत राहतं. आधी तुमच्या स्मार्टफोनचं सुद्धा उदाहरण घ्या. आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टम असते? जोरात आवाज येऊ दे जरा. अँड्रॉइड असते, बरोबर आहे. आता अँड्रॉइडचे सुद्धा विविध व्हर्जन असतात. जसं मध्ये किटकॅट होतं, जेलीबीन होतं, म्हणजे जुने झाले व्हर्जन. नंतर ओरिओ आलं. असे बरेचसे तुम्हाला त्या ठिकाणी व्हर्जन्स पाहायला मिळतील. अँड्रॉइड सारखंच दुसरं ऑपरेटिंग सिस्टम आहे जसं iOS आहे, जे आयफोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ती जी ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याच्या माध्यमातून तो मोबाईल आपण यूज करू शकतो. तसंच कॉम्प्युटरचं पण आहे. तर कॉम्प्युटरमध्ये सुद्धा विविध ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला पाहायला मिळतात. याचं डिटेल एक वेगळं लेक्चर नंतर आता असणार आहे, सोमवार मंगळवारपासून ते चालू होईल. पण सध्या आपण ओळख करून घ्यायची म्हटली तर विंडोज ही डॉमिनेट करतं तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या मार्केटमध्ये. याचा अर्थ असा आहे की जगातले जेवढे कॉम्प्युटर्स आहेत त्याच्यापैकी ऑलमोस्ट 85% कॉम्प्युटर्समध्ये तुम्हाला विंडोजची ऑपरेटिंग सिस्टम बघायला मिळेल. विंडोज म्हणजे विंडोज 7 असेल, विंडोज 10 असेल, किंवा आता नवीन विंडोज 11 पण आले ते असेल, कोणतीही असेल, पण विंडोजची असेल. त्याच्यानंतर दुसरं नाव आहे मॅक ओएस, जे ॲपलच्या कॉम्प्युटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
म्हणजे तुम्ही जर मॅकबुक वगैरे कधी यूज करून पहा, त्याच्यामध्ये जे ऑपरेटिंग सिस्टम असते तर तिथे तुम्हाला मॅकओएस पाहायला मिळेल. त्याच्यानंतर लायनक्स सारखी एक ऑपरेटिंग सिस्टम आहे जी ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि ती फ्रीमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही डाउनलोड करा इंटरनेटवरून आणि यूज करा. त्याच्यानंतर क्रोम ओएस आता नवीन आलेले आहे, म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला क्रोमबुक अवेलेबल आहेत. जसं आपण गुगल क्रोम शिकलो, गुगल कंपनीच्या ब्राउझरबद्दल आपण शिकून घेतलेलं आहे, तर तसंच त्यांची एक ऑपरेटिंग सिस्टम पण आहे, त्याचं नाव आहे क्रोम ओएस. आता क्रोम ओएस ही साधारणतः वापर करायला तुमच्या एक्झॅक्टली अँड्रॉइड सारखीच आहे. ओके, म्हणजे असं गृहीत धरा की तुमचा अँड्रॉइडचाच फोन आहे, पण तो फोन नसून तो लॅपटॉप आहे आणि लॅपटॉपमध्ये तुमचा अँड्रॉइड आहे, मग तुम्हाला तसा यूज करायचा आहे. क्रोम ओएसचा फायदा असा आहे की एकतर त्याची कॉस्ट खूप कमी पडते, म्हणजे आपला विंडोजचा लॅपटॉप मार्केटमध्ये घ्यायला गेला तर साधारणतः तुम्हाला 30-35 हजाराच्या आसपास घरामध्ये जातो, पण तेच तुम्ही जर समजा क्रोम ओएस घ्यायला गेला तर ते 18-20 हजारापर्यंत सहज उपलब्ध होतो आणि ते सर्व कामं जी तुम्ही विंडोजमध्ये करू शकता, ऑलमोस्ट 90% कामं तुम्हाला क्रोम ओएसमध्ये सुद्धा करता येतात. स्पेशली एज्युकेशन सेक्टरमध्ये त्याचा सर्वाधिक वापर होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जे दिलेलं आहे त्याचं नाव आहे ऑफिस ऑटोमेशन सॉफ्टवेअर. आता याच्यात दोन शब्द महत्त्वाचे आहेत, एक आहे तुमचं ऑफिस आणि दुसरं आहे ऑटोमेशन. ऑफिस म्हणजे कामाचं ठिकाण असं साध्या भाषेमध्ये आपण म्हणूया, आणि ऑटोमेशन म्हणजे काय तर एखादं काम माझं ऑटोमॅटिक कसं झालं पाहिजे, लवकरात लवकर कसं झालं पाहिजे, आणि ते करण्यासाठी मग कोणकोणते असे सॉफ्टवेअर टूल्स आहेत ज्यांची मला माहिती हवी की जे मला शिकून घ्यावे लागतील. त्यातला पहिला तर कॅटेगरी आपल्याला सर्वांना माहीत आहे एम एस ऑफिस. शॉर्टमध्ये एम एस ऑफिस आहे, पण त्याचा फुल फॉर्म जो आहे तो मायक्रोसॉफ्ट ऑफिस. मलाही ते दिवस आठवतात ज्यावेळी साधारणतः 30 वर्षापूर्वी मी देखील तुमच्यासारखाच कॉम्प्युटर शिकत होतो आणि आमच्या वेळी कॉम्प्युटर खूप असं मोठी गोष्ट असायची. म्हणजे आता आपल्याला काय नाही, आता तुमच्या घराघरात कॉम्प्युटर आहेत, पण त्यावेळी मायक्रोसॉफ्ट वर्डचं खूप जुनं व्हर्जन होतं, वर्ड 97 नावाचं. ओके, आणि ते इतकं पॉप्युलर होतं की ज्या कोणत्याही व्यक्तीला त्याचा वापर करता येतो त्याला पटकन जॉब पण मिळायचा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं की इतकं ते इम्पॉर्टंट होतं आणि अजून देखील त्याचं इम्पॉर्टन्स तितकंच आहे. म्हणजे तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना समजा काही जॉब करायचा आहे लेक्चर लगेच आता इमिजिएटली, किंवा त्यांना स्वतःचा काही बिझनेस करायचा आहे, तर त्यांना हे टूल्स माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, त्याशिवाय त्यांना कामच करता येणार नाही. त्यात प्रामुख्याने आपल्याला 3 महत्त्वाचे टूल्स येतात. एक आहे वर्ड आहे, एक्सेल आहे आणि पॉवर पॉईंट आहे, जे आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला MSIT सारख्या कोर्समध्ये आपण ते व्यवस्थित डिटेलमध्ये शिकून घेणार आहोत. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही टूल्स आहेत, जसं त्याच्यामध्ये पब्लिशर पण येतं, त्याच्यानंतर तुमचं आउटलुक आहे ते त्याच्यामध्ये येतं, MS ॲक्सेस आहे ते त्याच्या प्रोग्राम ग्रुपमध्ये येतं, ते इतरही काही वन नोट आहे ते सुद्धा ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये आहेत, पण ते मेजर ॲप्लिकेशन नाहीत, म्हणजे त्याचा मेजर सर्व ठिकाणी वापर होत नाही. पण वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट सारखा वापर आहे तो मात्र सर्वत्र होतो. मग आता मार्केटमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं एकच ॲप आहे का किंवा एकच ॲप्लिकेशन आहे का जे सर्वाधिक वापरलं जातं, तर तसंही अजिबात नाही. त्याला आता सर्वात मोठी कॉम्पिटिशन जी आहे ती म्हणजे तुम्हाला गुगलतर्फे आलेली आहे आणि ते सर्व आपण येणाऱ्या दिवसांमध्ये आता MSITमध्ये शिकणार आहोत. म्हणजे आता झालंय कसं की क्लाउड टेक्नॉलॉजीच्यामुळे प्रत्येक कंपनी, प्रत्येक बिझनेस त्यांचा जो डेटा आहे तो क्लाउडमध्ये म्हणजेच इंटरनेटवरती सेव्ह आता करायला बघतंय. ओके, आणि त्याच्यामुळे काय जातं आहे की तुमचं जे ॲप्लिकेशन बेस आहे तो सुद्धा ऑफलाईनवरनं आता ऑनलाईन शिफ्ट होतोय. याचा अर्थ काय तर येणाऱ्या पुढच्या 8 ते 10 वर्षात काय होणार आहे की तुम्हाला ह्या कॉम्प्युटरची गरजच नाही आहे असं होणार आहे. म्हणजे कॉम्प्युटर फक्त आहे, कॉम्प्युटरचा मॉनिटर आणि कीबोर्ड माऊस असेल, तो CPU जो खाली आपण बोलतो ना सिस्टम युनिट, त्याची गरज नाही पडणार आहे. इंटरनेटच्या मदतीनेच तुम्हाला दुसऱ्या एखाद्या CPUची पॉवर किंवा प्रोसेसिंग पॉवर ज्याला म्हणूया ती यूज करू शकता तुम्ही ऑनलाईन. त्याच्यामुळे होणार काय की तुम्हाला लोकल कॉम्प्युटरमध्ये ऑफलाईनला कोणत्याही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची गरज पडणार नाही. आता बऱ्याचदा आपण एखाद्या मित्राकडे जातो आणि त्याला सांगतो अरे मला पटकन एक लेटर टाईप करायचं आहे, काहीतरी काम करायचं आहे, आणि तो बोलतो अरे माझ्याकडे तो प्रोग्रामच नाही आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामुळे दूर होणार आहे. तुम्हाला प्रोग्राम असा सेपरेट इन्स्टॉल करायची गरज पडणार नाही, सर्व प्रोग्राम तुमचे ऑनलाईनच असणार आहेत. येतं लक्षात थोडंसं. आणि गुगलने त्याची आता सुरुवात केलेली आहे. मागच्या 3 ते 4 वर्षात त्याचं वापरण्याचं प्रमाण जे आहे ते प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे त्याचं नाव जर आपल्याला घ्यायचं म्हटलं तर इथे गुगल डॉक्स आहे, गुगल शीट्स आहे किंवा गुगल स्लाईड आहे. म्हणजे जसं आपण वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट म्हणतो तसंच ते गुगलचे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहेत. ओके, आणि त्यामुळे डेटासुद्धा तुमचा ऑनलाईनच सेव्ह होतो, तुम्हाला लोकल कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करायची गरज नाही, आणि त्यामुळे तो डेटा कोलॅबोरेटिव्ह पद्धतीने कुठेही तुम्हाला वापरता येतो. तर ह्या सर्व टेक्नॉलॉजी ऑफकोर्स आपण आता येणाऱ्या दिवसांमध्ये शिकायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ओपन ऑफिस नावाचं एक ॲप्लिकेशन आहे जे ओरॅकल कंपनीने तयार केलेलं आहे.
जसं आपलं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्टने तयार केलंय, तसंच ओपन ऑफिसमध्ये जे आहे ते तुमचं ओरॅकल कंपनीने तयार केलंय. तर तेही फ्रीली अवेलेबल आहे. डाउनलोड करून तुम्ही त्याचा उपयोग जो आहे ते करू शकता. आणि ऑफिस ऑटोमेशनमध्ये सर्वाधिक जो आता वापर होतो तो म्हणजे इंटरनेटचा. हे का आता नवीन आपल्याला राहिलेलं नाहीये. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, कोणत्याही प्रकारचं काम करा, तुम्हाला इंटरनेटचं डिटेलमध्ये नॉलेज असणं हे आता अत्यंत गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स MSIT मध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये ते आपल्याला सर्व आता शिकून घ्यायचे. त्याच्यानंतर आणखी एक आपल्याला ग्रुप आहे ज्याला आपण म्हणूया अकाउंट्स अँड टॅक्सेशन. आता बऱ्याच विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि विचारतात, सर मला अकाउंटिंगमध्ये काय शिकायला हवं, किंवा असे कोणकोणते सॉफ्टवेअर आहेत जे मेजर आपण म्हणूया की मार्केटमध्ये यूज होतात. त्यातलं एक नाव तुमच्या नक्की परिचयाचं आहे ज्याला आपण टॅली म्हणतो. तर तुमच्यापैकी जे कॉमर्सचे विद्यार्थी असतील तर त्यांना हे टॅली आज ना उद्या कधी ना कधी शिकून घ्यावं लागणार आहे. इव्हन आर्ट्सचे किंवा सायन्सचे विद्यार्थी सुद्धा. कारण आता आपल्याकडे असेही काही विद्यार्थी शिकून गेलेले आहे जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे होते, म्हणजे त्यांना काय टॅलीचा तसा टेक्निकली संबंध नव्हता. पण आता मार्केटमध्ये ज्यावेळी ते इंटरव्ह्यूला जातात, ते इंटरव्ह्यूला मात्र त्यांना तिथे विचारलं जातं की बाबा टॅली येतं का. आणि त्यामुळे त्यांनी 7 ते 8 विद्यार्थी माझ्याकडे असे होते जे 2021 मध्ये आपल्याकडे शिकून गेले. म्हणजे काय, तर तुम्हाला सुद्धा टॅलीसारखं एखादं अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे माहिती असणं गरजेचं आहे. पण टॅली एकच आहे का, तसंही नाहीये. मार्केटमध्ये बिझी नावाचं सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे, त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. मी असं म्हणेन की साधारणतः 90% तर टॅलीच वापरलं जातं, पण 10% इतरही काही सॉफ्टवेअर आहेत ज्याच्यामध्ये बिझी एक नाव आपल्याला घेता येऊ शकतं. त्याच्यानंतर एक नवीन पूर्णपणे कॉन्सेप्ट आपल्याला आता मार्केटमध्ये पाहायला मिळतोय, त्याचं नाव आहे डेटा अनालिटिक्स. याच्याबद्दल कोणी ऐकलंय कधी किंवा माहिती आहे कोणाला काय असतं डेटा अनालिटिक्स? नाही? ठीक आहे. एक उदाहरण घ्यायचं तर बघा, मुकेश अंबानी ज्यावेळी जिओची सर्व्हिस सुरू करणार होते तर त्यावेळी त्यांनी काय डिक्लेअर केलं होतं किंवा काय सांगितलं होतं की पुढचं येणारे जे काय इयर्स असतील, वर्ष असतील, तर ते तुमच्या कॉलिंगचे नसतील, ते तुमचे डेटाचे असतील. म्हणजे रिलायन्स जिओ जेव्हा सुरुवातीला आलं ते आपल्याकडनं कॉलिंगसाठी पैसे घेतच नाही. अजून देखील त्यांचे प्लॅन बघा, त्या प्लॅनमध्ये सर्व प्लॅनमध्ये कॉलिंग फ्रीच आहे तुम्हाला. ते चार्ज आता कसलं करतायत, आपल्याला डेटाचा चार्ज करतायत. म्हणजे तुम्ही किती जीबीचा प्लॅन घेताय पर डेचा त्याप्रमाणे ते चार्ज करतायत. म्हणजे डेटाला खूप महत्त्व आलेलं आहे. मग डेटा अनालिटिक्स म्हणजे नेमकं काय? एक साधं उदाहरण घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामधलं, समजा असं एक आपण इमॅजिन करूया, संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीचा माझ्याकडे डिटेल्स आहेत. जसं गव्हर्नमेंटकडे असतं सर्व डिटेल्स, म्हणजे त्या व्यक्तीचं नाव, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर तो काय जॉब करतो, किती सॅलरी आहे त्याला, कुठे राहतो, सर्व काय माहिती आहे. आता ह्या माहितीचा उपयोग करून किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मी त्याचा म्हणजे काय म्हणूया त्याला माझ्या कामासाठी किंवा माझ्या पर्सनल कामासाठी किंवा माझ्या प्रोफेशनल कामासाठी मी उपयोग करून घेऊ शकतो. आलं लक्षात? तर विशेषतः तुम्ही ऑब्झर्व केलंय काय कधी, जेव्हा निवडणुका येतात बघा, इलेक्शन्स येतात आपल्याकडे, तर त्यावेळी बघा आपल्याकडे SMS वगैरे येतात किंवा ते व्हॉइस कॉल येतात नेता लोकांचे. आलं लक्षात? मग त्यांच्याकडनं ही माहिती कुठून आली? त्याचा एक डिटेलमध्ये लेक्चर नंतर असणार आहे पुढे, ते आपण करू डिस्कस. इथे महत्त्वाचा मुद्दा काय, तर माझ्याकडे समजा 10 करोड लोकांचा डेटा आहे. आता त्या 10 करोड लोकांपैकी काही डेटा जो आहे तोच माझ्यासाठी उपयोग असणार आहे, सर्व नसणार आहे. मग त्याला मला फिल्टर्स लावावे लागणार आहेत, काही व्हॅलिडेशन लावावं लागणार आहे. मग हे जे करण्याचं काम असतं ना त्याला बोलतात डेटा अनालिटिक्स. डेटावरती प्रक्रिया करणं, प्रोसेस करणं आणि त्यातून मला हवं ते आउटपुट घेणं, याला म्हणतात डेटा अनालिटिक्स. पण हे करण्यासाठी काही महत्त्वाचे टूल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यातलं सर्वाधिक महत्त्वाचं टूल आहे म्हणजे ॲडव्हान्स एक्सेल. आता आपल्याकडे जो 8 का 10 विद्यार्थी सध्या आहेत, म्हणजे शिकतायत ते आपल्याकडे ॲडव्हान्स एक्सेल. म्हणजे ते अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जॉबला जा, काही करा, तुम्हाला भविष्यात ते लागणार म्हणजे लागणार. ओके, म्हणजे आता गमतीने सांगायचं झालं तर MSITची फी आपली काहीतरी 5,000 रुपये फी आहे, पण ॲडव्हान्स एक्सेलची फी जी आहे ना ती 7,500 रुपये. फीवरनं म्हणजे फीवरनं जज नाही करत आहे मी असं म्हणतोय की ते तितकं इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यामुळे भविष्यात तुम्हाला ते शिकून घेणं गरजेचं आहे. जसं ॲडव्हान्स एक्सेल आहे तसंच पॉवर BI नावाचा एक देखील सॉफ्टवेअर आहे जे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं आहे, आणि एक टॅब्लो नावाचा पण आहे. तर हे काही मेजर सॉफ्टवेअर्स आहेत जे डेटा अनालिटिक्ससाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज मार्केटमध्ये वापरले जातात. शिवाय हे जर तुम्हाला डेटा अनालिटिक्स चांगलं जमत असेल तर तुम्हाला फ्रीलान्सिंगच्या संधीसुद्धा उपलब्ध आहेत. तर फ्रीलान्सिंग नेमकं काय असतं ते पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये मी नक्की कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर आणखी एक जो पार्ट आहे कॉम्प्युटरमध्ये काम करण्याचा तो आहे तुमचा ग्राफिक डिझायनिंग. तुमच्यापैकी कोणत्या ना कोणत्या विद्यार्थ्याला नक्की ड्रॉइंगची आवड असू शकते. मग ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंगची आवड आहे त्यांना डिजिटल ड्रॉइंग त्यांना शिकायचं असेल तर मग हे बेस्ट आपल्याला एक कॅटेगरी आहे सॉफ्टवेअरची.
ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला फोटोशॉप नावाचं एक ॲप्लिकेशन आहे आणि कोरल ड्रॉ आहे. फोटोशॉप हे फोटो एडिटिंगसाठी वापरलं जातं. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य असं की बॅनरवरती एखाद्या व्यक्तीला आपण पाहतो, तो असा गोरा दिसतो, पण प्रत्यक्ष तो व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येतो तो गोरा असतो का? नाही, तो काळाच असतो. चेहऱ्यावरचे डाग पण असतात त्याच्या, पण हे चेहऱ्यावरचे डाग काढणं किंवा त्याला गोरं करणं, तर ही सर्व जी कामं असतात ना ती फोटोशॉपमध्ये केली जातात. इव्हन कोरल ड्रॉ सारखं ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये डिझायनिंगचं सर्व काम केलं जातं. आता तुम्ही आपल्या क्लासमध्ये जेवढे काय पोस्टर्स वगैरे बघताय, डिझाईन बघताय, तर ह्या सर्व कोरल ड्रॉमध्ये बनवलेले आहेत. आलं लक्षात? तर ते एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे. कोरल ड्रॉ सारखंच एक ॲप्लिकेशन आहे इलिस्ट्रेटर, ॲडोबी इलिस्ट्रेटर. जसं फोटोशॉप सुद्धा ॲडोबी कंपनीचं आहे, तसंच तुमचं इलिस्ट्रेटर सुद्धा ॲडोबी कंपनीचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा डिझायनिंगचं काम केलं जातं. भविष्यात तुम्ही डिझायनिंग क्षेत्रात गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्शन हाऊसमध्ये तुम्ही जर कधी काम केलं, म्हणजे मोठमोठ्या कंपन्या जे मॅगझिन छापण्याचं वगैरे काम करतात किंवा न्यूजपेपर छापण्याचं काम करतात, तर त्यांच्याकडे ते इलिस्ट्रेटर जे आहे ते वापरलं जातं. आणि इलिस्ट्रेटर बरोबर आणखी एक सॉफ्टवेअर आहे ते आहे InDesign. तर हे सर्व ॲडोबी कंपनीचे तुमचे सॉफ्टवेअर्स आहेत ज्यांचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आज देखील तुम्ही तुमचा एखादा बॅनर बनवायला जा आणि ते बॅनर बनवताना तो कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये बनवतो ते बघा, तो फोटोशॉप किंवा कोरल ड्रॉ ह्या दोघांपैकीच काहीतरी वापरताना तुम्हाला दिसेल. म्हणजे तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा डिझायनिंगचं मला काम शिकावं, फोटोग्राफी मला जमते पण फोटोला एडिटिंगचं काम शिकावं, तर त्यांच्यासाठी खूप सुंदर असे टूल आहेत. आणि याच्यातसुद्धा तुम्हाला फ्रीलान्सिंगमध्ये काम करता येतं, म्हणजे कुठे जॉबच करायला पाहिजे असं काय बंधन आपल्याला नाही. त्याच्या व्यतिरिक्त एक पूर्णपणे नवीन कॅटेगरी आपण म्हणूया, ती आहे तुमची व्हिडिओ एडिटिंगची. आता सध्या तरी आपण मार्केटमध्ये पाहतोय की मोबाईलच्या मदतीने, कारण मोबाईल आता प्रत्येकाच्या हातामध्ये आला आहे आणि मोबाईलमध्ये बऱ्याचदा आपण व्हिडिओ शूट करतो, पण त्या व्हिडिओ शूट केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी प्रॉब्लेम असतो. ते मला दूर करायचे आहेत, मला एडिटिंग करायचे, काटछाट करायची आपण ज्याला म्हणतो, ते करायचं असेल, त्याच्यामध्ये काही स्पेशल इफेक्ट द्यायचे असतील. आता हे मोबाईलमध्ये सुद्धा करता येतं. बरेचसे असे ॲप आहेत, तुम्ही वापरत पण असाल. पण जर तुम्हाला प्रोफेशनल लेवलला जाऊन काम करायचं असेल तर मात्र तुम्हाला काही सॉफ्टवेअर लागतील, ज्याचं नाव आहे जसं ॲडोब प्रीमियर. तर ॲडोब प्रीमियर सारखं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही प्रोफेशनली जे आहे ते काम करू शकता. आता आपण ज्या टीव्हीवरच्या सिरियल्स बघतो, काही मूवीज पाहतो, तर त्यांचं सुद्धा एडिटिंगचं काम जे आहे ना ते सर्व ॲडोब प्रीमियरमध्ये केलं जातं. हां, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रोफेशनली चांगलं ते शिकून पण घ्यावं लागेल. आपल्याकडे सुद्धा तो कोर्स आहे, म्हणजे तुम्हाला कोणाला आवड असेल तर नक्की भविष्यात तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर कॅमटेशिया नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी सर्वाधिक वापरलं जातं. म्हणजे आता मी सुद्धा जे माझे लेक्चर रेकॉर्ड करतो, लाईव्ह लेक्चर, ते सुद्धा कॅमटेशियामध्येच करतो. त्याच्यानंतर पुढचं एक आहे फायनल कट प्रो. हे खूप पॉप्युलर सॉफ्टवेअर आहे मार्केटमध्ये. म्हणजे जे यूट्यूबर असतात बघा, तर यूट्यूबर याचा वापर थोडासा जास्त करतात. हां, काही यूट्यूबर ॲडोब प्रीमियरचा पण वापर करतात, पण ॲडोब प्रीमियरचं सॉफ्टवेअर 1.5 लाखाचं आहे. ओके, म्हणजे तुमच्याकडे पैसे असतील तेवढं तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याचा वापर करू शकता. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सॉफ्टवेअर सुरुवातीला तुम्ही कोणतेही वापरा, एकदा बेसिक नॉलेज तुमचं डेव्हलप झालं की नंतर जे हायर एंड सॉफ्टवेअर आहे तिथे देखील तुम्ही इझिली काम करू शकता. त्याच्यानंतर एक महत्त्वाची कॅटेगरी जी आहे ती म्हणजे तुमची प्रोग्रामिंग अँड डाटाबेस डेव्हलपमेंटची. बऱ्याचदा तुमच्यापैकी काही विद्यार्थी जे BSc IT वगैरे जातात किंवा IT क्षेत्रात जातात, तर त्यांच्यासाठी हे कंपल्सरी आहे. त्यातलं जे काही आता नावं आपण पुढे पाहतोय त्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस असं म्हटलं जातं. त्यात सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट किंवा आपण सुरुवातीला जे शिकायला हवं असं म्हणूया तर ते आहे तुमचं सी लँग्वेज. त्याच्यानंतर C++ आहे, C# पण येते एक. त्याच्यानंतर तुमचं पायथॉन आहे जे सध्या आता पॉप्युलर होत आहे, किंवा तुमचं कॉलेजचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता पायथॉन आलेला आहे. त्याच्यानंतर जावा, जे आपण मोबाईल ॲप्लिकेशन्स बघतो किंवा वेबसाईट्स पाहतो ते मॅक्झिमम जे कंटेंट आहे ते पायथन किंवा जावामध्ये त्यांनी तयार केलेलं असतं. त्याच्यानंतर SQL आहे, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, जे मायक्रोसॉफ्टचा आहे, म्हणजे तो एक डेटाबेस प्रोग्राम आहे. किंवा ओरॅकल आहे, तो एक डेटाबेस प्रोग्राम आहे. आता हे डेटाबेस प्रोग्राम काय असतात, सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखाद्या बँकेचं उदाहरण घ्या. आता त्या बँकेमध्ये समजा SBI बँकेचं उदाहरण घ्या. SBI बँकेचे जवळपास 50 करोड कस्टमर्स आहेत. मग प्रत्येक 50 करोड प्रत्येक कस्टमरचा काय करायचं आहे, त्यांना नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, त्यांचा बँक बॅलन्स किती आहे, सर्व त्यांना ठेवायचं ना हिशोब. मग हा डेटा असतो कुठे, तो डेटा तो सर्व सेव्ह केला जातो तुमच्या SQL किंवा ओरेकल सारख्या डेटाबेसमध्ये, जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डेटा जे आहे ते होल्ड करू शकतात, साठवून ठेवू शकतात. तर असं हे सर्व आहे. हा पूर्णपणे एक स्वतंत्र असा वेगळा ट्रॅक आहे. याच्यामध्ये खूप चांगलं करिअर देखील तुम्हाला करता येतं, पण हे करण्यासाठी मात्र तुम्हाला प्रचंड मेहनत पण घ्यावी लागते. म्हणजे ठीक आहे, आपण शिकून घेतो एखादी गोष्ट, पण शिकून त्याची यू हॅव टू कीप ऑन डुईंग द प्रॅक्टिसेस.
जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार आहात तेवढं तुमचं नॉलेज डेव्हलप होत जातं. आणि प्रोग्रामिंगच्या क्षेत्रामध्ये किंवा डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट त्याला म्हणतो आपण, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या फील्डमध्ये काय करावं लागतं तुम्हाला, यू हॅव टू कीप ऑन अपग्रेडिंग युअर सेल्फ. म्हणजे असं नाही की प्रोग्रामिंग लँग्वेज एकदा शिकली की नंतर मग त्याचाच वापर आयुष्यभर करायचा, असं अजिबात नाहीये. नवीन नवीन प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर कीप कमिंग ऑन, मग तुम्हाला ते सतत शिकून घ्यावं लागतं. म्हणजे ते एक तसं क्षेत्र आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचं एक क्षेत्र आहे ज्याला आपण म्हणूया हार्डवेअर अँड नेटवर्किंग, ज्याच्याकडे जनरली आपण तेवढं कोणी बघत नाही म्हणा किंवा तसं काय असतं हे माहिती पण नसतं. त्यातला प्रमुख ज्या टेक्नॉलॉजी आहेत, जसं आपण डेस्कटॉप पीसी हार्डवेअर, म्हणजे आता हा समोर आपला कॉम्प्युटर आहे, पण त्या कॉम्प्युटरच्या आतमध्ये नेमकं काय आहे, ते कसं काम करतं. ओके, तर याचं देखील नॉलेज जर तुम्ही ठेवलं ते खूप फायद्याचं होतं. आता कालच माझ्याकडे एक माझा विद्यार्थी आला होता, त्याचा काहीतरी कॉम्प्युटरचा ऑपरेटिंग सिस्टमचा प्रॉब्लेम झाला, विंडोज 10 त्याचं चालत नव्हतं, म्हणजे क्रॅश झालं होतं. तर तो एका शॉपमध्ये गेला त्याच्या जवळच्या, आणि त्याला त्यांनी खर्च सांगितला 800 रुपये. म्हणजे एखाद्या कॉम्प्युटरमध्ये, डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करून घेण्यासाठी सुद्धा लोक 800 रुपये घेतात. हां, मी त्याला ते कमी याच्यात आपल्या इथे करून दिलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की असे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती जर आपण स्वतः शिकून घेतलं तर अत्यंत सोपं काम होणार आहे. आपले 4 पैसे वाचतील आणि प्लस आपल्याला नॉलेज आपलं वाढत राहील. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा कॉन्सेप्ट असतो नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज. आता नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज म्हणजे नेमकं काय, एक लक्षात घ्या. आता आपल्या क्लासचं उदाहरण घ्या. आता आपल्या क्लासमधल्या प्रत्येक कॉम्प्युटर एकमेकाला कनेक्टेड आहेत. त्याचे फायदे काय ते नंतर समजतीलच तुम्हाला. पण इंटरनेटचं एकच कनेक्शन तुम्ही सर्वत्र वापरू शकता, बरोबर आहे. आता प्रत्येक कॉम्प्युटरला स्वतंत्र प्रिंटर जो आहे तो आपला जोडलेला आहे का, नाही. तर इथे नेमकं काय होणार आहे, एकच प्रिंटर आपला सर्व कनेक्टेड आहे सर्व कॉम्प्युटरला. ओके, किंवा तुम्ही एखाद्या कॉल सेंटरचं उदाहरण घ्या. आता कॉल सेंटरमध्ये जर तुम्ही भविष्यात कधी गेला तिथे तुम्हाला कमीत कमी 400-500 कॉम्प्युटर एका लाईनीमध्ये दिसतात. आता प्रत्येक जे कॉम्प्युटर आहे तो एकमेकाला कनेक्टेड तर असतोच, पण तिथे सिक्युरिटी पॉलिसी सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेव्हलप केलेल्या असतात. म्हणजे तिथे आता जसं इथे तुम्ही राईट क्लिक करता, राईट क्लिक समजा वॉलपेपर आहे तो चेंज करता, बरोबर आहे, किंवा कॉम्प्युटरचे काही सेटिंग तुम्ही चेंज करू शकता. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जाता, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, तिथे साधा तुम्हाला वॉलपेपर पण चेंज करता येणार नाही, किंवा तुम्हाला कुठे USB लावला तर USB पण तो चालणार नाही. तर ह्या सर्व सिक्युरिटीज असतात ज्या नेटवर्किंग टेक्नॉलॉजीजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतात आणि त्याचा उपयोग मग करता येतो. हां, हे देखील एक वेगळं क्षेत्र आहे. याच्यामध्ये खूप सुंदर असं करिअर तुम्हाला सहजपणे करता येऊ शकतं. हां, पण इथे पुन्हा तेच आहे की तुम्हाला लेटेस्ट जे काय टेक्निक्स आहेत ते सतत शिकत राहावं लागतं. नवीन टेक्नॉलॉजी सारख्या ॲडॉप्ट करत बसावे लागणार आहेत. पण आहे याच्यात देखील तुम्हाला, समजा तुम्ही हार्डवेअरचा एखादा कोर्स केलात आणि त्याच्यात नेटवर्किंगचा एखादा कोर्स केलात तर स्टार्टिंग सॅलरी कमीत कमी 25 ते 30 पासून तुमची सुरू होते, डिपेंडिंग ऑन युअर नॉलेज. म्हणजे नुसता कोर्स करून काय सॅलरी मिळणार नाहीये. ते तुमचं नॉलेज किती आहे, तुम्ही कसं शो करता त्याला महत्त्व आहे तिथे. त्याच्यानंतर काही जे आता टेक्नॉलॉजीज आहेत ते आपल्याला माहिती आहेत, ज्याला आपण स्मार्ट IoT डिव्हाइसेस असं म्हणतो. याचा उल्लेख मला वाटतं कालच्या व्हिडिओच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नक्की आला असेल. तर येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये साधारणतः 8 ते 10 वर्षांमध्ये हे आता कॉमन होणार आहे. ओके, जसं आता मोबाईल कॉमन झालेत, खूप प्रत्येकाच्या हातामध्ये आले, तसंच हे सुद्धा कॉमन होणार आहे. IoT स्टँड फॉर इंटरनेट ऑफ थिंग्स. याचा एक स्वतंत्र लेक्चर मी नंतर घेणार आहे, ते नंतर आपण पाहू. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं क्षेत्र त्याच्यामध्ये आलेलं आहे ते म्हणजे सायबर सिक्युरिटी. तुमच्यापैकी कधी कोणी एथिकल हॅकिंगबद्दल ऐकले, शब्द ऐकलाय कधी? एथिकल हॅकिंग माहीत आहे? ठीक आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर हॅकर काय करतो, तो आपल्या परवानगीशिवाय आपल्या कॉम्प्युटरमध्ये येतो आणि आपला डेटा चोरतो किंवा डेटा काढून घेतो, त्याला म्हणतात हॅकिंग. पण एथिकल हॅकिंग काय करतो, म्हणजे तो पण हॅकरच असतो. तो फक्त काय करतो, आपल्या सिस्टममध्ये कुठे कुठे लूप होल्स आहेत, कुठे कुठे कमतरता आहे ते शोधतो आणि त्यानं तो दूर करण्याचं काम करतो. म्हणजे तो आपला कॉम्प्युटर पण तो हॅकच करणार, पण हॅक केल्यावर त्याला समजेल ना कुठे कुठे प्रॉब्लेम आहे कॉम्प्युटरमध्ये, ज्याच्या मदतीने त्याने हॅक केलं ते प्रॉब्लेम तो दूर करतो. त्याला म्हणतात एथिकल हॅकर. एथिकल हॅकिंगचा सुद्धा कोर्स असतो, आपल्याकडे नाहीये, पण तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन तो शिकून घेऊ शकता. आणि त्याच्यात देखील खूप सुंदर असं करिअर आहे. म्हणजे एखादा चांगला एथिकल हॅकर आहे त्याला कंपनी आधी 2 ते 3 लाख रुपये महिन्याला पगार देतं. हां, तेवढं नॉलेज मात्र आपल्याला घ्यावं लागतं, सतत अपडेट राहावं लागतं. आता हे सर्व जे काय आपण टेक्निक्स बघतोय त्याच्यामध्ये बरेचसे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स देखील अवेलेबल आहेत. म्हणजे आता आपण येणाऱ्या दिवसांमध्ये MSCITच्या कोर्समध्ये वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट सारखे ॲप्लिकेशन शिकणार आहोत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत, प्रत्येकाला ते लागतात. मग ह्या ॲप्लिकेशनचं सुद्धा इंटरनॅशनल सर्टिफिकेशन असतं, आलं लक्षात. किंवा तुम्ही नेटवर्किंगच्या टेक्नॉलॉजीजमध्ये गेला तर ते MCAC किंवा सिस्को सर्टिफिकेशन्स असतं. तर ते सर्टिफिकेशन जर तुम्ही केले तर तुम्हाला सहजरित्या कुठेही जॉब मिळतो.
हां, त्या सर्टिफिकेशनची व्हॅलिडिटी मात्र 2 वर्षाची असते. दर 2 वर्षांनी तुम्हाला सतत परीक्षा द्यायची असते आणि तुमचं सर्टिफिकेशन ते अपडेट करत राहायचं असतं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हे देखील एक वेगळं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर सहजपणे डेव्हलप करू शकता. म्हणजे एवढ्या सर्व हे आपल्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन करिअर करता येणार आहे. फक्त आता तुम्हाला तुमची चॉईस करायची आहे की आपण नेमकं कुठे जायचं आहे. क्लिअर आहे नक्की? तर आज मग मी इथेच थांबणार आहे.